ही कथा एक काल्पनिक असून आमचा उद्देश कोणत्याही व्यक्तीचा किंवा समूहाचा अपमान करायचा नाही. या कथेतील सर्व पात्र काल्पनिक असून यांचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अरे कधी आलास? आत्ता झालं ना. अरे बरं झालं. बाबा 2 मिनिट थांब, मी आलो. भाऊ कसं आहे? तू आत्ता आला? हो आत्ता झालं. ओके ओके. हो मी बरा आहे. तू आत्ता जातो. आजी कशी आहेस तू? मी बरा आहे. आजी तू? हा मी बरा. आत्ता येतो मी फ्रेश. घरात कोण आहे का? कोण आहे? आई बाळाला वाटतं. बाळा कसा आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी बरे आहे. बरं चला मागे. आई मी मित्रांना भेटून येतो. काय मग काय झालं? जरा गाडी जरा भेटतो. आपली आयुष कोरोना जिंदाबाद. एकट्याला सकाळच्या तिला जायला. सकाळी अरे तू कुठे गेलता सकाळी? तुला कुठे घराला? दुपारी ते उरायला मग किती मला तुला गाडी पडलेलं नव्हतं. तू आलाय सकाळी. सकाळी आला पण तू काय घराला? आपलं जीवनच दारू. त्याचा विरोध आला. उशिरा नाही चुटक्यात माराय लगेच वस्तूवर चौदा दिवसात करू ना. चालू आहे दंगा. आणि आपल्याकडे तिच्या पुढचं औषध आहे. तुला माहिती कोरोना काय ऐकणार? अल्कोहोल. अल्कोहोल एक नंबर औषध. तिला ऐकलं. आला अरे तो काय येऊ आला? ए मुंबईवाले इकडे या. आलो आलो थांब. अरे काय या मुंबईकर कसा? तुला जेवलास का? जेवलो तू रे? हो जेवलं. कसं काय बराच का? आहे बरा. तू? बराच आहे. बर ते नाव युवराज शेठ असं अचानक यानं कसं केलं? गावाकडे काम होतं बर 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 भाऊ यावलं घरनं फोन घेऊन ये लगेच मुंबईवाले बोला की काय म्हणते तुमची मुंबई? काय मुंबईमध्ये आता तुम्हाला माहितीच आहे की कोरोना रोग आला आहे. बर त्या तिथं मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. बर सरांनी त्यात आम्हाला महिनाभरात सुट्टी दिली. बर असं आहे का? मग
म्हटलं तिथं आता मुंबईमध्ये काय करावं, सुट्ट्या आहेत तर म्हटलं गावाकडे जाऊन जरा सुट्ट्या म्हणजे करा. बरं केलं आला सर, बरं केलं. भावानं चला काय बघू रे हे बस की जायची. झोप आल्या चला बरं चला वाजले किती? झोप आली. गेला का बारा वाजले बघा. 12 वाजली. चल तुम्ही बरं, जावा, चला. मी सकाळी बसणार आहे. सकाळी जाऊ का आम्ही? जावा. सकाळी गाडी घेऊ हा? काय नाव काय व्यवस्थित? ओके चलो रे. अरे गेली ती देव सर्व वेळ झाला गेली. भाऊ मुंबईला कधी कोरोना नावाचं रोगांना खाली थांबून घातलं म्हणते मला. होय रे, मी पण ऐकतो नाही जरा. न्यूजला पण बघितलं मी हा. की कोरोनाचा रोग तिकडे लय पसरला. होय का? आला का एवढं बिला का मुंबईच नाही आला का सकाळी. आलाय पण नाही तसं काय वाटत. आहे तो बरा आहे. ते नव्ह पण लागा काळजी आपण घ्यायला पाहिजे काळजी तर काळजी घेतलीच पाहिजे. येडा आहे. काळजी घेतली पाहिजे. पहिला. असू चल 12:30 वाजले ती पण गेली चालते. सकाळी बघू. जाऊ का? गुड नाईट. पहिला घावलं तावडी ठेव, त्याच वेळा ह्याला बदनाम करायची. एक महत्वाची आणि मोठी बातमी कोरोना संदर्भात. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी मुंबईमध्ये कोरोना संशयिताचा मृत्यू झालाय. 64 वर्षांच्या वृद्धाचा मुंबईमध्ये मृत्यू झालाय. मुंबईहून ते आले होते. दरिद्रग्रस्त कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. देशातला कोरोनाचा तिसरा बळी हा आहे आणि बळी गेला असून राज्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 39 संशयित आहेत. पुण्यामध्ये 16 आहेत. सर्वांनी जाऊन पोहोचलाय. माहिती आपण घेऊया. संदेश शिर्के आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदेश, कोरोनाचा मुंबईतला पहिला बळी गेलेला आहे, काय अधिक माहिती? काय कोरोना बाबा काय काय नाही कसली होती रे कोरोना? ते एवढ्या काल मुंबईच आलाय सकाळी, त्याच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे. अरे हो की म्हणजे त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे, दाखवायला चेक करायला. मग त्याला बोललं पाहिजे. तूच सांग आता ती, मी पण नसणार आहे तर असं कर, तू कार्यकर्त्यांनी सांगून त्याला घेऊन दवाखान्यात चेक करून ये म्हणा. अरे मी सगळ्यांना बोलून बघतो, हा घालतो त्याच्या कानावर. चालते, कारण की मी पण आता नाही रे, मी पण गाडीवर जाणार आहे, त्यामुळं आजच जाणार आहे? आज संध्याकाळी जाणार आहे मी. ठीक आहे, मी सगळ्यांची गाठ घेऊन त्याच्या कानावरती घालतो सगळे, त्या दवाखान्यात जायला सांगतो. चालते, बघ तेवढं आठवण ओके ओके, आहे का ना, काय अडचण नाही. तेवढं तुमचं तुम्ही सांगा, मी काही येणार नाही. ठीक आहे, बघतो मी सांगतो. अरे तुम्ही येत आहे? होय कासाठी? अरे सकाळी स्वप्नाच्या घरात टीव्हीवर एक बातमी बघितली. हा आता एवढाच पण मुंबईत ना, आता कोरोना आलाय. त्याला सांगितलं पाहिजे बाबा. चला जाऊन सांगूया. मग ठीक त्याला आहे. लागली जाऊन सांगा बाबा, काय खरं तर आहे का ते? आता तर बातमी बघितली मी, कधी आलाय तू? ते काल आला. काल आला नाही, तुला माहित नाही? नाही. काल आलाय सकाळी. होय का? आपण त्याला सांगू सगळी मिळून. चला की. डायरेक्ट कोणत्या त्याच्याबरोबर दवाखान्यातच जाऊ. नाही तो जात नसला तर त्याला आपणच घेऊन जाऊया, चेक करून मागा नको डोसका. चालतंय चालतंय चालतंय. आपल्याला निस्तरायला लागेल. ओके. हा चला.
तुम्ही जाऊन. चल सांग बोला का? चल सांग ये चला. काय करायचं असे काय नाही जरा प्रवासाला चल पण कंटिन्यू. बस बाबा त्याला सांगू दे मला. अरे ती कोरोनाची बातमी आम्ही आत्ताच टीव्हीला बघितली. तर दवाखान्यात जाऊन तपासणी करून घे. घरच्यांना पण त्रास नको आणि बाहेर पण कोणाला त्रास नको. तर तेवढं उद्या सकाळी जाऊन तेवढी तपासणी करून घे. तेवढं सांगायसाठीच आम्ही आलो. आठवणीनं जा आणि तपासणी करून घे. आईला हे म्हणतात ते बरोबर आहे. आपण दवाखान्यात जाऊन आलंच पाहिजे. बाबा मी दवाखान्यात जाऊन येतो. आईला दवाखान्यात निघालाय बहुतेक ह्यो. काय होते बघूया. तर मामा तुम्हाला या गोळ्या लिहून देतो. या गोळ्या 2 टाइम घ्यायच्या, सकाळ आणि संध्याकाळ. बाहेर कुठे फिरू नका, काळजी घ्या. ठीक आहे. नेक्स्ट या बसा. डॉक्टर सर्दी कणकणी डोकं दुखतं. सर्दी कणकण्याने डोकं दुखतं. कधीपासून? 2 दिवस झाले. 2 दिवस. बाहेरून वगैरे प्रवास वगैरे कुठे गेलाय? हो मुंबईवरून आलो डॉक्टर. फक्त सर्दी कणकण्याने डोकं. घशात खोकते, नाही खोकला, नाही ताप, म्हणजे बाकी काही नाही. काय नाही सर्दी आणि कणकणी. घरात वगैरे पण बाहेर जाऊन आले? नाही प्रवास वगैरे कोणी केलेला नाही ना? नाही. ठीक आहे. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही टी व्ही वगैरे बातम्या बघत असाल हो की कोरोना वगैरे आले. ओके. त्यामुळे काळजी घ्या तुम्ही. तुम्हाला मी औषध वगैरे देतो. कोरोनाची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये धाप लागणं, ताप जास्त असणं, घशात खवखवणं हे वगैरे तुम्हाला काही जाणवत नाही. ओके. त्यामुळे मी तुम्हाला औषध गोळ्या वगैरे लिहून देतो. त्या तुम्ही घ्या आणि तुम्हाला बरं वाटेल. आणि बरं वाटल्यानंतर किंवा नाही वाटलं, बरं वाटेलच तुम्हाला, काही वगैरे काळजी करण्यासारखं काय नाही. तुम्ही दाखवायला परत या. दुसरी गोष्ट, तुम्ही मुंबईवरून आला, तुम्ही काळजी काय घ्यायची, कोणाला भेटायला जायचं नाही, घरीच थांबा. आणि अफवा वगैरे विश्वास ठेवू नका. तुम्हाला भीती वगैरे घालतील लोक. तुम्ही दिलेलं औषध वेळेवर घ्यायची आणि जेवायचं. तुम्हाला बरं वाटेल. ठीक आहे. मी औषध घेऊन देतो आणि 1 बाटली देतो तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही हे औषध घ्या. हे 3 आहे, सकाळ दुपार संध्याकाळी. जेवणानंतर घ्यायच्या गोळ्या. ठीक आहे. आणि ही बाटली सकाळ आणि संध्याकाळची जेवण केल्यानंतर. घाबरू नका, काळजी घ्या. ओके. या येतो डॉक्टर. काय तुला तू शिकायला कर नाही काय झालं? काय एवढं आपण काय सांगलो दवाखान्यातून चेकअप करून ये. हो, सांगितलं. तुला का मागाशी गेला होता. हां. मला होता डाऊट. त्याच्या मागणं जाऊन मी त्यांचं का डॉक्टर त्याला सांगत होतं की तुझ्याला का कोरोना लक्षण दिसायला लागली ती खरं काय? वेळ लागला आणि घरातनं बाहेर येऊ नकोस, पुन्हा जवळ जाऊ नकोस. हां. आता मी असं माझ्या कानानं ऐकलं. आपल्याला का आता त्याच्या जवळ जायचं नाही. सगळ्यांनी सांगत होतं जवळ तुम्ही जाऊ नका कसा कोरोना लक्षण दिसायला लागली. सांगितलं पाहिजे खोळ्याला आवडत सगळ्याची. पहिला का तू ऐकलंस का? सांगितलंय का? पहिला का खरं ऐकलंय माझ्या कानानं ऐकलेला का सांगितलं पाहिजे. नाही वाट लागेल सगळे. पहिला काव झालेलं आहे. चला आपण जाऊन सांगूया सगळ्याशी. चला सांग सगळे.
ए आई, काय रे बाळा? अगं मी बघतोय तू गप कायस? काय बाबा बी कामाला जात नाहीत, 2 दिवस झालं बघतोय ते असं शांत शांत आहेत. अरे बाळा, तुझ्याविषयी अफवा उठली या. तुला करोना झालाय म्हणून तुझ्या बाबाला कामाला घेणार झाली. कोण कोण असतं? आपण पोरं सगळं असतं. भावानं का बसलाय? सागर, सागर, कोण आहे? तू आहेस होय? आलो. बोल की, काय म्हणतेस? सागर आहे का? सागर नाही पाहिजे. अरे सागरकडे काय काम होत? खूप दिवस झाले त्याला भेटलो नव्हतो, म्हणलं भेटावं त्याच्यावर. तर मुंबईत आल्यापासून काय तुझ्या नावाची चर्चा चालू आहे समाजात. कोणती? काय तपासणी करून आलायस का तू? आलो आलायस ना? हो, आलो. काय सांगितलं डॉक्टरांनी? काय नाही, लांब थांब जरा पोरांपासून. घरात बरं. आता बाहेर फिरू नकोस, घरातच बस. डॉक्टर बोल. तरी पण फिरतोयच की इकडे तिकडे. सागर कुठं आहे, कुठं आहे? तुला एक सांगू का, शक्यतो जरा बंदच कर. सागरला भेटायचं किंवा मित्रांना भेटायचं बंदच कर जरा. राग येऊ देऊ नको. नाही नाही, तसं काय. पण आता परिस्थिती अतिशय वेगळी परिस्थिती आहे. त्या व्यतिरिक्त जरा राहण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे. सागर कुठेतरी गावात गेल्यावर आल्यावर सांगतो मी त्याला. डिस्टन्स राखून सगळ्या गोष्टी करा. ठीक आहे? बरं येऊ का? ठीक आहे, ठीक आहे. बदनामीची आपण केली या, आता आपण त्याला दवाखान्यात घालूया आणि त्याची अजून बदनामी करूया. हॅलो, हा दवाखान्यात बोलताय का? आमच्या इथे एक मुंबईवरून आलेली व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसायला लागलेली आहे ती. तर तुम्ही इकडे या आणि तेवढं बघा. आमच्या इथे सगळ्यांनी वाटते की त्याला कोरोना लक्षण दिसायला लागलेली. त्यामुळे तुम्ही येऊन इकडे बघा. त्याला इथे सांगतो, लिहून घ्या. हा घ्या. मुंबईहून कोण व्यक्ती आल्या? त्यांच्या घरी जायचंय. कोण पाहिजे? तिथं मुंबईहून कोण आलंय? माझा दादा आला. बोलवा की त्यांना. मग बोलवतो. आणि हॉस्पिटलमधून आलोय. तुम्हाला कोरोनाची लक्षणं आहेत असं आम्हाला माहिती मिळाल्या. आम्हाला फोन आला होता तुमच्याबद्दल. ठीक आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला न्यायचं म्हणतोय. आम्ही घेऊन जाणार आहोत. तुमचं साहित्य असेल ते पॅक करून चला आमच्याबरोबर. ठीक आहे. येऊ का? हाय घरी ये. स्वप्नील का? काय करताय रे? काय नाही सहज टाइमपास चाललाय गावाला.
बर बर. ए भाऊ का धनुजाला का बाहेर नाही दिसलंस? काय कसं राहणार आहे 2 दिवस झालं. बर बर बर. आता आलोय मागास. आता आलाय बसलो. अरे तुम्हाला काय कळलं का रे? नाही का म्हणजे काय लगा माहित नाही. अरे युवराजचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. काय बोलतोस? तो उद्या येणार आहे. कोण सांगितलं? मगाशी मला त्यांच्या घरात चर्चा झालेली मी ऐकली ना. तुम्ही कशाला गेलो? असाच गेलो होतो रे सहज फिरत. आम्हाला नाही माहिती, काय कोण बोललं नाही. हो तो उद्या येतोय. काय आम्हाला काय माहित नाही, कल्पना नाही. उद्या येतोय. खरंच काय? हो मग ऐकलंय मी स्वतः. आईला पण निगेटिव्ह आला म्हणजे मला पण मागे एक विषय ऐकून कळला होता. कुठला? त्याला काय नव्हतं वाटत तसं. नव्हतंच हो, बिनकामी त्रास झाला त्याला. उगाच त्याच्या नावास तशी चर्चा हो. करून कोणीतरी फोन केला मुद्दा म्हणून तेच की आणि ती बोललेलं डॉक्टर घरात. बिनकामी त्रास झाला त्याच्या. उगाच काहीतरी कोणी केलं काय त्याच्या आईला. चुकीचं झालं बरं काही. तर काय पण तर आपल्याला जवळचा तर कोण नसणार. जवळचाच असला पाहिजे असं कसं म्हणताय तुम्ही? काय माहिती बाबा मला. असं नसतं म्हणायचं, जवळचाच कोणतरी त्यानंच फोन करून सांगितलाय. वै भाऊ बोल ना. तुम्हाला काहीतरी सांगायचं याला. काय रे? आता कसं सांगू लागा कळण झालंय. अरे सांग की काय अडचण आहे ती. सांग काय झालं काय एवढं काय आला का दवाखान्यात फोन मीच केला होता. कुणाचा? एवढ्याचा. काय पहिला का कर का माग त्याचा माझा वाद झाला होता. त्यांना पण माझ्याला काशी बदनामी केली होती. म्हणून आता संधी मिळाली म्हणून मला का असं केलं. असं करते ते कसं स्वप्न? हिला का चुकीचा स्वप्न. पण त्याला किती त्रास झाला, त्याच्या घरातल्यासनी कशी वागणूक मिळाली, त्याला कशी मिळाली. तुझ्या एका चुकीमुळे त्याला किती दिवस येत नाही घरात. पहिला का माझ्या मला का चुकी कळली. आता उद्या तू आला की घरी जा. त्याच्या वाटलाच नाही काम आम्ही दिला तवा बसून आपोआप. उद्या तू घरी जा आणि तुझी माफी माग. तुम्ही सांगायचं त्याला का मला कळलंय. तर उद्या आलं त्याच्याला का माफी मागतो मी. आठवणीनं जा. आठवणीनं जा. पहिला कोण जातो. हा माग. चुकलं म्हणून माझ्याकडनं. मीच फोन केला होता म्हणून सांग त्याला. तो पण काय असं तुझं काय वैर नाही समजून घ्या. समजून गेल तू. तो पण समजून. त्याच्या आलेला उद्या माफी मागतो पहिला. चालते. बाळालाच आधी युवराज कुठे आहे रे? ऐका ना. युवराज युवराज कर ठीक आहे. स्वप्नील कर. हो कसं आहेस? मी बरं आहे तू रे. बरं आहे का? रिपोर्टचं काय झालं? अरे रिपोर्ट निगेटिव्ह आला. बर बर. युवराज आता सॉरी. कर काय झालं? आता तुझ्या बाबतीत दवाखान्यात फोन मीच केला होता. काय कळला का? कर स्वप्नील असं का केलं? माग आपला वाद झाला होता. तोच रागला का माझ्या डॉक्टर होता म्हणून का मी असं केलं. बरोबर नाही केलंस का स्वप्नील. तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली, ती झाली. माझ्या घरच्यांनाही त्रास सहन करावा लागला. तुझ्याला काही अपयमुळे माझ्या बाबांनाही कमाव घेतलं. सॉरी बाबा, चुकलं माझं, मला माफ कर. बरं असू दे, झाले गेले ते विसरून जा. तू बी नाही सर, मी पण नाही सर. एवढं काय नाही त्यात. पण कुणाच्याही बाबतीत काही जरी असलं तरी अशी आपोआप पसरू नकोस रे. चल बाबा जातो. अजून एकदा सॉरी. ठीक आहे चल बाबा. ओके. अरे या की. ये की.
युवराज कसं काय काय बरं आहे कर कधी आलास? असं काही नाही. युवराज सॉरी यार तुझला का नको त्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवला आणि लय वाईट वागलो तुझ्यावर. आणि काय नाही भाऊ असं बोलतो तसं आता काय मी विसरून गेलो तुम्ही पण विसरून जावा. नाही पण लागा वाईट वाटलं का नाही आता तो रोगच तसा आहे तुम्ही विसरून जावा. झाली ती चूक आहे केली. असं नको एवढं तू पण म्हणाला नाही नाही यावरून चालते जाऊ जाऊ